समृद्धी महामार्गावर काल रात्री 11 वाजेच्या सुमारास दोन कारचा भीषण अपघात झालाय। यात 6 जण ठार झाल्याची घटना समोर येत असून चुकीच्या बाजूने स्विफ्ट कार घुसल्यामुळे जालन्यातील कळवंची गावाजवळील ही दुर्घटना घडली। मुंबईच्या मालाड पूर्व भागातील मनसुरी कुटुंबातील 6 जण आपल्या एर्टिगा कार क्रमांक MS47 BP 5478 यामध्ये नागपूर कडून मुंबईकडे रात्री समृद्धी महामार्गाने निघाले होते। याच दरम्यान कडवंची गावानजीक स्विफ्ट कार क्रमांक MH12 MF 1856 चुकीच्या बाजूने समृद्धी महामार्गावर काल रात्री 11 वाजच्या सुमारास अचानक आली आणि ही कार एर्टिगा कारवर धडकली। हा अपघात एवढा भीषण होता की एर्टिगा कार महामार्गावरील बॅरिकेड्स तोडून खाली कोसळली, तर धडक देणाऱ्या डिझायरचा देखील अक्षरशः चुराडाच झालाय। या अपघातात फैजल शकील मंसुरी, फयाज मंसुरी, अल्थमेस मंसुरी सर्व राहणार मालाड पूर्व आणि डिझायर कार मधील चालक संदीप माणिकराव बुधवंत, विलास सुदाम कायंदे दोघेही राहणार उमरखेड तालुका देऊळगाव राजा आणि प्रदीप लक्ष्मण मिसाळ राहणार पिंपळगाव तालुका देऊळगाव राजा हे 6 जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळते। तर एर्टिगा कार मधील शकील मंसुरी, अल्ताफ मंसुरी आणि चालक राजेश कुमार आणि डिझायर मधील एक असे 4 जण गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवर असलेले महामार्ग पोलीस पथकाचे उपनिरीक्षक रामदास निकम, सहाय्यक फौजदार शिवाजी सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिसाळ राठोड आणि रवी पवार हे तात्काळ दाखल झाले। याबरोबरच महामार्ग पथकाचे संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक गिरी, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, चंदरधीना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद केवट हे तातडीने दाखल झाले। जखमींना मदत कार्य केले। अपघातग्रस्त वाहनाचे कटरच्या साहाय्याने पोलिसांनी नागरिकाच्या मदतीने दरवाजे तोडून मयत आणि जखमींना तातडीने रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात हलवले। या सर्व 4ही जखमीवर संभाजीनगर आणि जालना येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातग्रस्त वाहने हायड्रा मशीनच्या साहाय्याने हलवून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली। हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही कारचा यामध्ये चुराडा झालाय आणि एक कार महामार्गावरील कठडे तोडून खाली कोसळली आहे।